सोलापूर महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेच्या कामाला निधी अभावी ब्रेक लागला असून निधी उपलब्ध न झाल्याने अनेक ठिकाणी कामे ठप्प झाली आहेत। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सोलापूर शहरातील भुयारी गटार योजनेला मंजुरी देण्यात आली होती। शहर आणि हद्दवाढ भागातील नागरिकांना सांडपाणी व्यवस्थापनाची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेची एकूण किंमत 433 कोटी 67 लाख रुपये इतकी आहे। त्यापैकी 343 कोटी 67 लाख रुपये प्रत्यक्ष कामासाठी मंजूर करण्यात आले आहेत। या प्रकल्पांतर्गत शहरातील विविध भागांमध्ये 207.5 किलोमीटर लांबीच्या भुयारी गटारांच्या पाईपलाईनचं जाळं उभारलं जात आहे। या माध्यमातून शहरातील सांडपाणी प्रक्रिया अधिक प्रभावी होणार असून सांडपाण्यामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे। विशेषतः हद्दवाढ भागातील नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे। महापालिकेच्या नोंदीनुसार आतापर्यंत सुमारे 154 किलोमीटर लांबीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे। मात्र उर्वरित 53.5 किलोमीटर लांबीचं काम अद्याप बाकी आहे। निधी अभावी अनेक भागांमधील कामे थांबली असून काही ठिकाणी कामाचा वेगही मंदावला आहे। महापालिकेच्या आर्थिक वाट्याशी संबंधित प्रक्रिया सध्या सुरू आहे। आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर काम पुन्हा वेगानं सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेचं काम पूर्ण करण्यासाठी 24 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून 11 ऑक्टोबर 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे। गेल्या सुमारे 650 दिवसांमध्ये 154 किलोमीटरचं काम पूर्ण करण्यात आलं असलं तरी उर्वरित काम वेळेत पूर्ण करणं हे प्रशासनापुढील मोठं आव्हान ठरणार आहे। उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून भविष्यातील नागरी विकासालाही चालना मिळणार आहे। त्यामुळे या योजनेसाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।